तर सध्या मुंबईसाठी विविध पक्षांकडून रणनीती आखली जाते। जागा वाटप जे आहे ते जवळपास प्रत्येक पक्षांचं निश्चित झालंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अखेर मुंबई मनपासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि ठाकरे बंधू एकत्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला केवळ 10 ते 12 जागाच देण्यात येणार, सूत्रांची माहिती। मुंबईतील ठाकरेंची शिवसेना मनसेतील जागा वाटपाचा पेच सुटला। माहीम, दादर, शिवडी, घाटकोपर, विक्रोळीमध्ये मनसेला प्रत्येकी 1 जागा, पश्चिम उपनगरातील काही जागा मनसेला मिळाल्या। ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसोबत मनसे 40 ते 45 जागांवर लढणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही काही जागा देण्यात आल्याची माहिती। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरू, सूत्रांची माहिती। अनिल परब, विनायक राऊत, किशोरी पेडणेकर, सुनील शिंदे मातोश्रीवर, किशोरी पेडणेकर तसंच अनेक नेते पदाधिकारीही मातोश्रीवर दाखल। इतके वर्ष लढाई लढलो, मुंबई कुणी हिसकावू शकलं नाही। रक्त सांडून मिळवलेली मुंबई 2 गुजराती गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंची टीका। मुंबई तोडू देणार नाही, 15-25 वर्षांपासून हेच वाक्य मंत्री उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला। तर मुंबईसाठी रस्त्यावर उतरू हीच शिंदेंची भूमिका, महायुतीचाच महापौर मुंबईत होईल असंही केलं स्पष्ट। रंगशारदा येथे उद्या सकाळी 9:30 वाजता मनसेचा मेळावा पार पडणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार। ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर पहिला मेळावा। नितीन देशमुख मुंबईतील दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात। जितेंद्र आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता। पवारांच्या एनसीपी कडून तिकीट न मिळाल्यानं नितीन देशमुख जे आहेत ते नाराज आहेत। भाजपचा विरोध डावलून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मलिक कुटुंबातील 3 जणांना निवडणुकीचे तिकीट। नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांची बहीण डॉक्टर सईदा खान आणि कप्तान मलिक यांची सून बुशरा मलिक यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली। तर मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई पालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या पहिल्या 37 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा पाहायला मिळतो। तर महायुतीतील घडामोडींना देखील वेग आलेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबई महापालिकेसाठीची भाजपची यादी उद्या जाहीर होणार। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा। तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी आमदारांवर असणार। मंत्री मंगल प्रभात लोढांच्या नावानं पत्र व्हायरल। गिरगावमधील भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा पत्रात उल्लेख। भाजपची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर नसताना लोढांच्या पत्रानं चर्चा। ठाण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला। 131 पैकी शिंदेच्या शिवसेनेला 87, भाजपला 40 जागा, सूत्रांची माहिती। उर्वरित 4 जागांसाठी लवकरात लवकर तोडगा निघणार। अकोला, चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकेची युती संदर्भात बावनकुळेंच्या उपस्थितीत नागपुरात बैठक। भाजपच्या सर्व उमेदवार आज अंतिम होतील। तर चंद्रपूरमध्ये काहीही समस्या नाही अशीही माहिती। नाशिकमध्ये भाजपा विरोधात महायुतीतील 2 पक्ष एकत्र येण्याची शक्यता। महायुतीत मोठा भाऊ भाजपाकडून खूप अपेक्षा। तर दादांच्या राष्ट्रवादीसोबत लपून छपून चर्चा झालेली नाही असंही अजय बोरस्तांकडून स्पष्ट। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी 100 जागा लढण्याच्या विचारात। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची नाराजी दूर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी नंदनवन निवासस्थानी चर्चा। माझा राजीनामा शिंदेंनी स्वीकारला नव्हता। चर्चेनंतर मीनाक्षी शिंदे यांची प्रतिक्रिया। निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीनंतर नाराजीतून दिला होता पक्षातील पदाचा राजीनामा। मुंबईचं उपमहापौर पद रिपाईला मिळावं अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे। बीएमसीत 25 जागा मिळतील असा विश्वास रिपाई आठवले गटानं व्यक्त केलाय। तर आरपीआयकडे लक्ष द्या, नाही तर गरज पडल्यास शहांशी बोलू असंही आठवलेंनी म्हटलंय। रामदास आठवलेंच्या महायुतीत सन्मान केला जाईल। त्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस आठवलेंसोबत चर्चा करतील। रामदास आठवलेंच्या मागणीवरती भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। तर पुणे मनपाची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढणार। तर अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळावर लढणार। आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी बैठकीची शक्यता। उद्या दुपारपर्यंत घोषणा होण्याची शक्यता। पुण्यात महायुतीचा तिढा आज सुटणार। फडणवीस शिंदेंच्या बैठकीत आज निर्णय होणार। तर पुण्यात भाजपची पहिली यादी जाहीर
होणार आमदार खासदारांची नातेवाईकांसाठी प्रतिष्ठा पणाला. पुणे महापालिकेत जिंकून येणार नाहीत असे प्रभाग शिंदेंच्या शिवसेनेला भाजपाकडून देण्यात येत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची टीका. लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाही, धनगेकरांचं वक्तव्य. धनगेकरांचा मुलगा प्रणव धनगेकर अपक्ष निवडणूक लढवणार. प्रभाग क्रमांक 24 भाजपाकडे राहणार असल्यानं अपक्ष लढणार. भाजपाकडून शिवसेना नेते रवींद्र धनगेकरांची कोंडी. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची रात्री पुन्हा बैठक होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. आज रात्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बैठकीची शक्यता. पिंपरी आणि पुण्यात काय करायचं याचा अजित पवार आज रात्री निर्णय घेणार. पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक संपन्न. शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेसाठी न आल्याची तक्रार. अनेक नेत्यांचे फोनही नॉट रिचेबल असल्याचा आरोप. कोणाचीही वाट पाहू नका, पुढे जा, राऊतांचा कार्यकर्त्यांना सूचना. पुणे महापालिकेसाठी मवियानं वंचितला दिलेला 15 जागांचा प्रस्ताव वंचितनं नाकारला. भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये इतर सर्व पक्ष एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमधील तळवडे गावात दाखल. नारळ फोडून उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ. बालेकिल्ल्यात अजित पवारांकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात. बंडू आंधेकरचा उमेदवारी अर्जात त्रुटी असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. बंडू आंधेकर यांची त्यांची भाऊजाई आणि सून या तिघांनीही पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता.